थलापती विजयच्या शपथविधीला आज पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे। आज विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, पण बहुमत न जुळाल्यानं राज्यपालांनी त्यांना शपथ देण्यास नकार दिला आहे। नक्की काय चालले तमिळनाडूच्या राजकारणात सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकून विजय यांचा TVK सर्वात मोठा पक्ष ठरला, पण सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी लागणारा 118 आमदारांचा आकडा गाठताना विजय यांची दमछाक होताना दिसते। विजय यांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला होता, पण राज्यपाल RV अर्लेकर यांच्या पडताळणीत केवळ 116 आमदारांचीच पत्र समोर आले आहेत। मॅजिक फिगरसाठी लागणाऱ्या फक्त 2 आमदारांमुळे राज्यपालांनी सध्या शपथविधीला स्पष्ट नकार दिलाय। अल्पमतातलं सरकार स्थिर असू शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्यपालांनी घेतली आहे। एकीकडे डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे 2 पक्षांनी ऐनवेळी पाठ फिरवून विजय यांना मोठा धक्का दिलाय। आता उरलेल्या 2 आमदारांची बेरीज विजय कशी जुळवणार, की तमिळनाडूत पुन्हा राजकीय भूकंप होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, विजय मुख्यमंत्री होऊ शकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।